जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात टाळ मृदंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण रविवारी अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात भक्तिमय वातावरणात पार पडले। गांधी चौकात पालखीचे स्वागत झाल्यानंतर विजय चौक, विठ्ठल मंदिर व आझाद चौक मार्गे पालखी रिंगणस्थळी दाखल झाली। यावेळी संग्रामसिंग मोहिते पाटील, ऋतुजादेवी मोहिते पाटील, स्वरूपा राणी मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते पालखी व पादुकांचे पूजन करण्यात आले। तसेच धवलसिंग मोहिते पाटील व उर्वशीराजे मोहिते पाटील यांनी स्वाराच्या अश्वाचे पूजन केले। सोहळ्यास माजी खासदार विजयसिंग मोहिते पाटील, नंदिनी देवी मोहिते पाटील, काँग्रेस नेता नाना पटोले, बाजार समिती सभापती मदनसिंग मोहिते पाटील, माजी आमदार रणजितसिंग मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, पद्मजादेवी मोहिते पाटील, स्वरूपा राणी मोहिते पाटील, नगराध्यक्षा रेश्मा आडगळे, उपनगराध्यक्ष शिवतेज सिंग मोहिते पाटील, जिल्हाधिकारी एस कार्तिकेन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, तहसीलदार सुरेश शेजूळ, अभिनेते भाऊ कदम आणि अभिनेत्री संजना काळे यांच्यासह हजारो वारकरी व भाविक उपस्थित होते। आणि सर्वांना विनंती आहे की आपण रिंगणामध्ये अश्व धावत असताना शेवटच्या वेळा अश्व धावतील। रिंगणात अश्वांनी घेतलेल्या वेगवान प्रदक्षिणा, टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानबा तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला।